दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणामध्ये अंमलबजावणी संचालनालयाचं 5व्यांदा समन्स, ईडीकडून आज हजर चौकशीसाठी राहण्याचे केजरीवाल यांना निर्देश। दिल्लीतील भाजप मुख्यालयाच्या समोर आपद्वारे करण्यात येणाऱ्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली, मात्र आप आंदोलनावरती ठाम। या आंदोलनामध्ये केजरीवाल, भगवंत मान सहभागी होणार। चंडीगड महापौर निवडणुकीमध्ये झालेल्या कथित हेरफेरीसंदर्भात आपची निदर्शनाची योजना। दुसरीकडे भाजपनेही आपच्या मुख्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्याची योजना, मात्र पोलिसांनी भाजपलाही परवानगी नाकारली। आज चंपई सोरेन हे घेणार झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। यानंतर चंपई सोरेन यांना 10 दिवसात करावी लागणार बहुमत सिद्ध। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। जमीन घोटाळा प्रकरणामध्ये हेमंत सोरेन यांनी अटकेला दिलं होतं आव्हान। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही। आज रात्री 11:59 सॉफ्टवेअर बंद होणार। मागासवर्ग आयोगाच्या पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। ज्ञानवापी संकुलामधील तळघरामध्ये पूजा सुरू झाल्याच्या निषेधार्थ ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्था समितीनं शुक्रवारी केली बंदची घोषणा। वाराणसीमध्ये पोलिसांच्या सतर्कतेमध्ये वाढ। मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार। अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा, आरोग्यावरती भर दिला जाण्याची शक्यता। प्रशासक अर्थसंकल्प सादर करणार। भाजप जिल्हाध्यक्षांची आज महत्त्वाची बैठक। आगामी लोकसभेच्या तयारीसंदर्भात घेतला जाणार आढावा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी मार्गदर्शन करणार। आज महाविकास आघाडीची बैठक। या बैठकीला प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहतील। जयंत पाटील यांची माहिती। या बैठकीनंतर जागा वाटप होण्याची शक्यता। उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेला रायगडपासून सुरुवात। आज उद्धव ठाकरे यांच्या 3 सभा। भाजप 400 पार करणार अशी वक्तव्य केली जातात, मग नितीश कुमार यांना भाजपमध्ये घेण्याची गरज काय लागली? उद्धव ठाकरे यांचा सवाल। 2 पक्ष फोडूनही फडणवीसांना पाव उपमुख्यमंत्रीपद मिळालं। युती तोडली नसती तर आज फडणवीस पूर्ण मुख्यमंत्री झाले असते। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। स्वतःच्या पक्षाप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या जिभेवरील नियंत्रणही सुटलेलं। पंतप्रधानांवरती बोलण्याआधी स्वतः अभ्यास करण्याची सवय लावावी, आशिष शेलार यांची ठाकरेंवर टीका। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जळगाव आणि नंदुरबारचा दौरा। जळगावमधल्या अमळनेर तालुक्यातल्या पाडळसरी धरणाची करणार पाहणी। मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाला ओबीसी संघटनांकडून हायकोर्टामध्ये आव्हान, मात्र याचिकेवरील तातडीच्या सुनावणीला हायकोर्टाचा नकार। सिद्दीकी पिता पुत्र आता काँग्रेसला रामराम ठोकणार। युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष झीशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील माजी आमदार बाबा सिद्दीकी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार। कारगरमधील महाराष्ट्र भूषण सोहळ्यामध्ये घडलेल्या दुर्घटनेसंदर्भात आज पनवेल कोर्टमध्ये सुनावणी। आयोजकांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आपची मागणी। पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करावी। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचे निर्देश। संजय राऊत बावचाळलेले, त्यांना ट्रीटमेंटची गरज। आमदार प्रकाश सुर्वे यांचा राऊतांवरती निशाणा। उद्धव ठाकरे पार्ट टाइम राजकारण करतात, लहर आली की ते फेरफटका मारत असतात। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर प्रवीण दरेकरांची टीका। कोकण दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भाजपकडून ठाकरे गटाला धक्का। तब्बल 25 वर्ष आमदार असलेले सूर्यकांत दळवी भाजपमध्ये। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये दळवींनी केला भाजपमध्ये प्रवेश। रत्नागिरी सिंधुदुर्ग नंतर आता भाजपचा रायगड लोकसभेवरती डोळा। सूर्यकांत दळवींच्या प्रवेशानंतर रायगडचे बडे नेते भाजपच्या गळाला लागणार। संजय गायकवाड यांना भावना मांडण्याचा अधिकार, मात्र गायकवाडांची भाषा योग्य नाही। गायकवाडांनी भुजबळांवरती केलेल्या वक्तव्यानंतर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमधील 3 पैकी एका पक्षाच्या तिकिटावरती संभाजीराजेंनी लढावं, तर कोल्हापूरमध्ये लोकसभेला पाठिंबा देणार महाविकास आघाडीमधील सूत्रांची माहिती। स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच नाही। महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्यांवरती छत्रपती संभाजीराजेंचं स्पष्टीकरण।
ठाकरे गटाच्या मागे सध्या यंत्रणा हात धुवून मागे लागलेल्या आहेत. मात्र यंत्रणा कितीही मागे लागल्या तरी आम्ही निष्ठावंत शिवसैनिक डगमगणार नाही. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला विश्वास. महायुतीचा जो उमेदवार असेल तोच उमेदवार परभणीमधूनही निवडून येणार. परभणी भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांची प्रतिक्रिया. विदर्भ ठाकरे परिवारावरती खूप प्रेम करतो. मात्र राज ठाकरेंचं विदर्भाकडे दुर्लक्ष. त्यांनी विदर्भाचा तात्काळ दौरा करावा. शर्मिला ठाकरे यांचं यवतमाळमध्ये वक्तव्य. अजित पवार गटाच्या म्हणण्यानुसार जर शरद पवार पक्षाचे सदस्यच नसतील तर मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली? रोहिणी खडसे यांचा सवाल. ज्या माणसानं पक्ष स्थापन केला त्यांनाच पक्षाचे सदस्य नाहीत असं म्हणणं हे हास्यास्पद. रोहिणी खडसेंची टीका. आमदार संजय गायकवाड यांची मंत्री छगन भुजबळांवरती अश्लील शिवीगाळ. आमदार गायकवाड आणि कल्याणचे दुर्गेश बागुल यांचा ऑडिओ व्हायरल. ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. छगन भुजबळांसंदर्भात अशी वक्तव्य येणं गंभीर. प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार, मात्र अशी वक्तव्य करणं योग्य नाही. संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये ओबीसी समाज आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये छगन भुजबळ यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची मंत्री छगन भुजबळांना फोनवरून अश्लील शिवीगाळ. कल्याणमधील तरुणाकडून संताप व्यक्त. संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी. पैठणमध्ये लग्न सोहळ्यामध्ये मनोज जरांगे आणि मंत्री संदीपान भुमरे यांची भेट. आरक्षणाच्या मुद्द्यावरती दोघांमध्ये चर्चा. जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये शिक्षकांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट. राज्यातील खासगी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकांना वाढीव अनुदान मिळावं यासाठी जरांगेंनी सरकारशी बोलून मार्ग काढावा. शिक्षकांची मागणी. शिक्षकांच्या प्रश्नावरती मनोज जरांगेंचा दीपक केसरकरांशी फोनवरून संवाद. लवकरच मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार केसरकरांचं आश्वासन. जालन्याच्या अंकुशनगर गावाच्या वेशीवरती मनोज जरांगे यांचं औक्षण करून स्वागत. गावामध्ये रथावरून मनोज जरांगेंची मिरवणूक. एकीकडे ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण हवं म्हणून आंदोलन उभारता, फुटा उपटण्याची भाषा करता, दुसरीकडे तेच आरक्षण रद्द करण्याची भाषा करता. हा काय प्रकार? भुजबळांचा सवाल. राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशानंतर ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण. अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी मागासवर्गीय जाती जमातींसह भटक्या विमुक्त जाती जमातींचं बांधवांचं बांद्रा जिल्हाधिकारी यांना निवेदन. नगरच्या माळी बाबुळगाव इथे लावलेला ओबीसी मेळाव्याचा बॅनर फाडला. ओबीसी बांधवांनी बॅनर फाडणाऱ्या समाजकंटकांचा प्रतिकात्मक पुतळा झाडला. नाशिकच्या येवल्यामध्ये ओबीसी आणि भटक्या समाजाचं आंदोलन. समाजाच्या अध्यादेशाला ओबीसी समाजाकडून विरोध. अध्यादेश रद्द करण्याची ओबीसी समाजाची मागणी. धुळ्यामध्ये ओबीसी बांधव आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फाडला मराठा समाजाचा अध्यादेश. राज्य सरकारनं मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात काढलेला अध्यादेश बेकायदेशीर असल्याचा आरोप. बीडच्या माजलगावमध्ये ओबीसी बांधवांचा तहसील कार्यालयावरती मोर्चा. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा केला निषेध. नांदेडमधलेही ओबीसी समन्वयक समितीच्या वतीनं शिंदे समितीच्या जीआरची होळी करत ओबीसी समाजाचं निषेध आंदोलन. परभणीमध्ये देखील ओबीसी समाजाकडून जोरदार निदर्शनं. सगळ्या सोय्यांचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी. नाशिकच्या देवळा येथे ओबीसी बांधवांची निदर्शनं. सरकारनं काढलेला मसुदा रद्द करण्याची मागणी. नगरच्या राहता येथे ओबीसी बांधवांचा मोर्चा. मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जीआर ओबीसींवरती अन्याय करणारा असल्याचा आरोप. महारेरा नोंदणी क्रमांकाच्या शिवाय प्लॉट्स विकणाऱ्या राज्यातील 41 प्रवर्तकांना महारेराची कारणे दाखवा नोटीस. महारेरा नोंदणी क्रमांक नसलेल्या प्रकल्पातील प्लॉट्स खरेदी टाळावी. महारेराचं आवाहन. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्याचे पोलीस आयुक्तपदी बदली. नागपूर पोलीस दल आणि नागपूरकरांना अमितेश कुमार यांना भावनिक निरोप. अमितेश कुमार यांच्या जागी रवींद्र सिंघल यांची नागपूर पोलीस आयुक्तपदी नेमणूक. रवींद्र सिंघल यांनी काल रात्री स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार. तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयाच्या बाहेरच.
विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, सत्ताधाऱ्यांवरती रोहित पवार यांचा आरोप. ईडीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांना घेऊन जाणं हा रोहित पवार यांचा पॉलिटिकल शो दाखवून लोकांना सत्य चुकीचं दाखवू शकत नाही. मंत्री अनिल पाटील यांची रोहित पवारांवरती टीका. प्रतिभाताई या माऊली आहेत, त्यांना आज रस्त्यावरती यावं लागलंय, ही दुर्दैव. सहानुभूती मिळवण्याचा हा प्रकार. रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवरून दरेकरांची टीका. मंत्रिपद दिलं नाही म्हणून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे प्रयत्न रोहित पवार यांनी केले. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा गंभीर आरोप. पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाचं घंटानाद आंदोलन. भाजप रोहित पवार यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत असल्याचा आरोप. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राष्ट्रवादीचं आंदोलन. ईडीचा वापर करत विरोधी पक्षातील अनेक लोकांचा आवाज दाबण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करत असल्याचा आरोप. अहमदनगर महावितरण कार्यालयातील अधीक्षक अभियंत्याच्या दालनामध्ये अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी घेतला स्वतःला कोंडून. पाणी पुरवठा विभागाचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. राहुरी वकील दाम्पत्य हत्येच्या निषेधार्थ भिवंडीमध्ये वकिलांचा मोर्चा. मारेकऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची भिवंडी वकील संघाची मागणी. गोंदियाच्या आमगाव तालुक्यामध्ये नागरिकांचं बेमुदत उपोषण. गौण खनिजासाठी होणारी ब्लास्टिंग आणि डांबर प्लांटमुळे होणारं प्रदूषण हे थांबवण्याची मागणी. इंदापूरच्या भिगवणमध्ये पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती शेतकऱ्यांचा रास्ता रोको. पावसानं दडी मारल्यानं महाराष्ट्रातील धरणांची पाणी पातळी खालावली. काँग्रेसनं राज्यसभा निवडणुकीमध्ये 6 पैकी 1 जागा आदिवासी आणि बिरसा ब्रिगेडला दिली नाही, तर राज्यातील लोकसभेच्या 21 आदिवासी बहुल जागांवरती काँग्रेसला धडा शिकवू. बिरसा ब्रिगेडचा काँग्रेस पक्षाला इशारा. पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला व्हॉट्सअप नंबरवरती पुना हॉस्पिटलला बॉम्बनं उडून देण्याचा मेसेज. त्यानंतर पुना हॉस्पिटलची सुरक्षा व्यवस्था वाढली. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी नांदेडच्या भोकर तहसील कार्यालयावरती बैलगाडी मोर्चा. मुंबईच्या आरे कॉलनी परिसरामध्ये ठाकरे गट आक्रमक. आरे कॉलनीमधील 6 महिन्यांपासून बंद असलेलं शौचालय पुन्हा सुरू करण्याची मागणी. नाशिकच्या सटाण्यामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको. कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी. केंद्र शासनाच्या विरोधात केली घोषणाबाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामध्ये अफजल खान वधाचं दृश्य साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर. अकोल्याच्या होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयामधील घटना. एका विशिष्ट धर्माच्या 3 विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल. अंमळनेर येथे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून. मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून साहित्यिकांवरती करण्यात आली फुलांची उधळण. हिंगोलीमध्ये भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास केंद्राचं लोकार्पण. विविध प्रकारच्या कौशल्य विकासाचं दिलं जाणारं प्रशिक्षण. यवतमाळच्या वणी येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या काशी शिव महापुराण कथेचं आयोजन. शर्मिला ठाकरेंची कथेला हजेरी. देशाचं भविष्य घडवणारा अर्थसंकल्प तसंच तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी या विकसित भारताच्या 4ही स्तंभांना अर्थसंकल्प बळ देईल. मोदींनी व्यक्त केला विश्वास. सर्वसामान्यांना दिलासा देणारा, विरोधकांचं तोंड गप्प करणारा अर्थसंकल्प. खासदार गोपाळ शेट्टी यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. युवक, महिला, शेतकरी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रगतीचा दृष्टिकोन गाठण्याचा हा अर्थसंकल्प. यंदाचा अर्थसंकल्प देशाला नवी दिशा देणारा. मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. वाईट काळामध्ये देशाला प्रगतीपथावरती नेणारा अर्थसंकल्प. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मेटकर यांची प्रतिक्रिया. सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून अर्थसंकल्प सादर होणं अपेक्षित होतं, मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपनं अर्थसंकल्प सादर केला. ठाकरे गटाचे राजन साळवींची सरकारवर टीका. आजच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी केलं हे दाखवण्याचा प्रयत्न तसंच वाढलेल्या महागाईवरती कोणत्याही उपाययोजना दिसल्या नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची अर्थसंकल्पावरती टीका. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलं अंतरिम बजेट. निव्वळ धूळफेक. देशातील बेरोजगारी आणि महागाई कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना अर्थसंकल्पामध्ये नाही. जयंत पाटलांची टीका.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत मांडलेलं बजेट नेहमी देशाला पुढे घेऊन गेलेलं आहे, म्हणूनच आपण 11व्या वरून 5व्या क्रमांकावरती झेप घेतलेली आहे. दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. निर्मला सीतारामन यांनी देशातील शेतकऱ्यांना पुरेपूर न्याय दिला. नैसर्गिक शेतीला बळ देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला. कृषी मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. पायाभूत सुविधांसाठी या बजेटमध्ये तरतूद. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. सर्वसामान्यांना लुटायचं आणि श्रीमंतांना वाटायचं हेच मोदी सरकारचं धोरण. गेल्या 10 वर्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये घोषणांची अंमलबजावणी शून्य. अर्थसंकल्पावरून नाना पटोलेंचा सरकारवरती निशाणा. हंगामी अर्थसंकल्प असल्यानं कर रचनेमध्ये बदल होणं अपेक्षित नव्हतं, तर 3 लाख कोटींपर्यंत शेती व्यापार नेण्याचा प्रयत्न करतायत. ही स्वागतार्ह बाब आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी यांची प्रतिक्रिया. सरकारकडून रेल्वे इन्फ्रावरती अधिक भर. अर्थसंकल्पामधून आधीच्या योजना पुढे नेण्याचा प्रयत्न दिसला. इंडियन मर्चंटचे महासंचालक अजित मंगरुळकर यांची प्रतिक्रिया. सरकारचा विमान कंपन्यांना मोठा दिलासा. हवाई इंधनाच्या दरामध्ये मोठी कपात. एटीएफच्या किमतीमध्ये 1221 रुपये प्रति किलोमीटर कपात. साखरेवरील अनुदानाला 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ. अंत्योदय अन्न योजनेच्या अंतर्गत साखरेला 18.5 रुपये प्रति किलो अनुदान दिले जाते. पालघरमध्ये 1 कोटी रुपयांचा दारूसाठा जप्त. 3 आरोपी ताब्यामध्ये. उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाची मोठी कारवाई. मीरा रोडच्या नया नगर परिसरामध्ये अपघात. कारमध्ये असलेल्या व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात असल्यानं चौकशी सुरू. कारमध्ये दारू सापडल्यानं खळबळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.